नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघतोय राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी मास्टर क्लास सिरीज आणि या मास्टर क्लास सिरीज मधलं आजचं आपलं हे तिसरं लेक्चर। या मास्टर क्लास सिरीज मध्ये 3 लेक्चर आपण आतापर्यंत 2 लेक्चर बघितले। हे आपलं आजचं तिसरं लेक्चर आहे। तिसऱ्या लेक्चर मध्ये टोटल आपण 15 क्वेश्चन घेतलेत आणि त्या क्वेश्चनच्या माध्यमातून तिथलं आपण सगळं विश्लेषण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया। ही लेक्चर सिरीज येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप महत्त्वाची, रिव्हिजनसाठी महत्त्वाची ठरेल या आशेने हे सगळे लेक्चर इथं बनवण्याचा काय केलाय, प्रयत्न केलाय। तर आपण जास्त वेळ न घेता आजचं आपलं तिसरं लेक्चर बघूया। तर पहिला प्रश्न, राष्ट्रीय चळवळीत महिला सहभाग याविषयी योग्य जोड्या लावा। म्हणजे तुम्हाला तिथं 4 व्यक्ती दिलेत आणि त्या व्यक्तींचं काम दिलंय, याच्याबद्दलचा हा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं महिला चळवळ याच्यामध्ये हा प्रश्न जातो, जिथं महिलांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये भाग घेतला। बऱ्याचशा ठिकाणी महिलांचा सहभाग महत्त्वाचा होता। पाठीमागे हा पण क्वेश्चन आला होता की राष्ट्रीय चळवळीमध्ये महिलांना घेऊन येणारे कोण होते, तर ते महात्मा गांधी होते। पण महिलांचा सहभाग मग कोणत्या चळवळीमध्ये कुठल्या महिला होत्या याच्याबद्दलचा क्वेश्चन आहे। तर मालती चौधरी, करुणा शिंदुराय, सरोजिनी नायडू आणि उषा मेहता असे 4 लोक तुम्हाला इथं 4 महिला दिलेत आणि पुढे त्यांचं काम दिले, लक्षात ठेवा। आता मालती चौधरी हे नाव आपल्याला अभ्यास करत असताना कुठे भेटतं, तर मालती चौधरी हे नाव आपल्याला शेतकरी आंदोलनामध्ये भेटतं। कारण मालती चौधरींनी शेतकरी आंदोलनामध्ये काय घेतलेला, भाग घेतलेला, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं, मालती चौधरींची मग शेतकऱ्यांसाठी संघटना होती कुठली, उत्कल प्रांतीय किसान सभा। उत्कल प्रांतीय किसान सभेच्या संस्थापक मालती चौधरी होत्या, ज्या सभेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी आणि त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये जागृती करण्याचं काम त्यांनी केलेलं। त्यामुळे खाली ऑप्शन मध्ये 1 ला 2 नंबर ऑप्शन कुठे दिसतो का, तर 1 ला 2 इथं पण नाही, 2 नंबर नाही, 3 नंबर नाही, डायरेक्ट 4 नंबर त्याचं उत्तर असलं पाहिजे। कारण का, कारण एकाच ऑप्शन असा आहे जिथं 1 ला 2 नंबरचा पर्याय, लक्षात ठेवा। करुणा शिंदुराय, करुणा शिंदुराय यांनी सुरमा व्हॅलीमध्ये करबंद आंदोलन शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तिथे करबंद आंदोलन त्यांनी उभा केलं, लक्षात ठेवा। त्यामुळे सुरमा व्हॅलीमध्ये कोण नेतृत्व करायचं असं पुढे ज्यावेळेस क्वेश्चन येईल ना, त्यावेळेस नेतृत्व, लक्षात ठेवा, महिलाचं नाव करुणा शिंदुराय नावाच्या महिला। या खूप महत्त्वाच्या आहेत, प्रश्न इथं येऊ शकतो। त्यानंतर सरोजिनी नायडू, सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला काय होत्या, अध्यक्ष होत्या। म्हणजे पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला। कारण का, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 3 महिला अध्यक्ष झाल्या। पहिल्या महिला 1917, दुसऱ्या महिला 1925 आणि तिसऱ्या महिला 1933, लक्षात ठेवा। 1917 ला ज्या महिला अध्यक्ष होत्या तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं नाव होतं ॲनी बेझंट, त्यामुळे ॲनी बेझंट तिथं अध्यक्ष होत्या। 1925 ला पहिल्या भारतीय महिला सरोजिनी नायडू आपल्याला दिसतील आणि 1933 मध्ये नेली सेनगुप्ता या महिला काँग्रेसच्या काय होत्या, अध्यक्ष होत्या। त्यामुळे या 3 महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, पण विचारताना पहिल्या भारतीय विचारले, त्यामुळे उत्तर सरोजिनी नायडू, लक्षात ठेवा। आणि ॲनी बेझंट या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून 1917च्या कलकत्ता अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या, ठीक आहे। आणि उषा मेहता, उषा मेहता चले जाव चळवळी दरम्यान रेडिओ प्रक्षेपणाचं काम करायच्या, ज्यांच्या नेतृत्वाखाली रेडिओ प्रक्षेपण सुरू करण्यात आलं होतं, जिथं छोडो भारतची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा रेडिओ केंद्र स्थापन करण्याचा काय होता, उद्देश होता, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे त्यांनी रेडिओ केंद्र प्रक्षेपण केलं होतं मुंबईवरून। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, उषा मेहता आपल्याला इथं महत्त्वाचं सांगता येतील। तशाच अजून एक महिला होत्या ज्या पुण्यातून रेडिओ केंद्र चालवायच्या, ज्यांचं नाव होतं मधुमालती आपटे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पुण्यातून रेडिओ केंद्र कोण चालवायच्या, तर त्यांचं नाव लक्षात ठेवा, मधुमालती आपटे किंवा त्यांना मधुमालती धोपेश्वरकर हे त्यांचं नाव, ज्यांनी पुण्यातून रेडिओ केंद्र चालवलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मधुमालती आपटे हे नाव सुद्धा महत्त्वाचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे। तर अशी या 4 महिला आणि या 4 महिलाचं नेतृत्व आपल्याला सांगता येतं। आता या अधिवेशनामध्ये अजून एक लक्षात ठेवा, 2 अधिवेशन कलकत्ता शहरामध्ये झाले होते, जे की 1917चं अधिवेशन आहे ते कलकत्ता शहरात आणि 1933चं अधिवेशन सुद्धा कलकत्ता शहरात, जिथं महिला अध्यक्ष होत्या। पण सरोजिनी नायडू अधिवेशनाच्या अध्यक्ष ज्या होत्या का, त्या अधिवेशन मात्र कुठं झालं होतं, तर कानपूरला झालं होतं, लक्षात ठेवा। कानपूरमध्ये भरलेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष सरोजिनी नायडू आपल्याला सांगता येतील, ठीक आहे। म्हणजे 2 अधिवेशन कलकत्ता, 1 अधिवेशन कानपूर। पण प्रश्नामध्ये देताना सरोजिनी नायडू जिथं अध्यक्ष होत्या ते कलकत्ता देऊ शकतात। म्हणजे आपल्याला हे माहित असतंय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा सरोजिनी नायडू होत्या, जे अधिवेशन कलकत्तामध्ये भरलं होतं। पण आता पहिल्या महिला अध्यक्ष तिथंच लक्ष जाते, पण शहर महत्त्वाचं आहे, कारण कलकत्ता नव्हतं, ते शहर कोणतं होतं, कानपूर, लक्षात ठेवा। म्हणजे अशा पद्धतीने परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यामुळे महिलांचं जिथे योगदान
योगदान होतं त्या महिला इथं महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपला हा पहिला क्वेश्चन आपल्याला सांगता येतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुसरा क्वेश्चन कोणता? विधान अ आणि स्पष्टीकरण आर अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. मोर्ले मिंटो सुधारणा आणि सांप्रदायिक तत्वावर विभक्त मतदारसंघ निर्माण केले, हे पहिलं स्टेटमेंट. आणि त्याचं स्पष्टीकरण आहे विभक्त मतदारसंघाच्या रूपानं सांप्रदायिकतावादास एक भक्कम आधार मिळणार होता. हे दोन क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारलाय कायद्यावर, तर कायदा कोणता आहे? 1909चा कायदा. आणि 1909च्या कायद्यावरचा क्वेश्चन आहे. कायद्याचं नाव मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. आणि ज्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचं वैशिष्ट्य आहे मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले, ज्यांना आपण स्वतंत्र मतदारसंघ असं म्हणतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हा क्वेश्चन आपल्याला इथं विधान आणि स्पष्टीकरणाच्या रूपामध्ये सांगितलाय. जर आपण पहिलं विधान बघितलं तर मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानं विभक्त मतदारसंघ तयार करण्यात आले, तर बरोबर. आणि दुसरं वाक्य विभक्त मतदारसंघाच्या रूपानं सांप्रदायिकतावादाला एक भक्कम आधार भेटणार होता, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. कारण मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ भेटल्यानंतर त्यांना त्या प्रांतामध्ये प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार राहणार होता. याचा अर्थ त्या प्रांतावर त्यांचं पूर्णपणे काय येणार होतं? वर्चस्व येणार होतं. आणि जी त्यांची पहिल्यापासून डिमांड होती, ही डिमांड इंग्रजांनी इथं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा करून काय केली होती? पूर्ण केले होते. उलट राष्ट्रवाद तिथं एक होणार नव्हता, तर सांप्रदायिकतावादाला जास्त प्रोत्साहन मिळणार होतं. त्यामुळे या गोष्टीमुळे मुस्लिम नेते पुढच्या काळामध्ये काँग्रेसपासून दूर जाण्याचा आणि भारतापासून दूर पडण्याचा हा एक काय होता? प्रयत्न होता किंवा प्रयास होता. आणि इंग्रजांनी हे सगळं फोड आणि राज्य करा या तत्वावर आपल्याला राबवलेलं दिसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे विधान दोन्ही पण बरोबर आहे. ए आणि आर हे दोन्ही विधान बरोबर आहे. आर हे चं योग्य असं काय स्पष्टीकरण आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1 नंबरचं उत्तर आपल्याला या कायद्यानं सांगता येतं. स्वतंत्र मतदारसंघ हा पहिल्यापासून मुस्लिम लीगचा बेस राहिला होता. कारण सगळ्यात महत्वाचा 1893ला पहिल्यांदा संघटना स्थापन केली होती सर सय्यद अहमद खान यांनी. त्या सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेल्या संघटनेचं नाव होतं मोहमेडन अँग्लो ओरिएंटल संरक्षण सभा फॉर अप्पर इंडिया, लक्षात ठेवा. तर मोहमेडन अँग्लो ओरिएंटल संरक्षण सभा फॉर अप्पर इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 1896ला 2 गोष्टी इंग्रजांना मागितल्या होत्या. तर त्या 2 गोष्टी कोणत्या होत्या? मुस्लिमांसाठी स्वतंत्र पॉलिटिकल पार्टी द्या आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र काय द्या? मतदारसंघ द्या. स्वतंत्र मतदारसंघ आणि स्वतंत्र पॉलिटिकल पार्टी ही त्यांनी 1896ला मागितली. याचा परिणाम असा झाला पुढे 1905ला कर्जननं बंगालची फाळणी केली. आणि बंगालची फाळणी करत असताना मुस्लिमांना जो उद्देश सांगितला होता, तर तो उद्देश असा होता, मला तुमच्यासाठी स्वतंत्र पहिला काय बनवायचा आहे? प्रांत. कारण ज्या प्रांतामध्ये आम्हाला पुढे स्वतंत्र काय देता येतील? मतदारसंघ देता येतील. त्यामुळे तुमच्या बहुसंख्याक लोकांचा स्वतंत्र प्रांत बनवणं हेच बंगालची फाळणी करण्याचा माझा उद्देश आहे. त्यामुळे बरेचसे मुस्लिम नेते त्या गोष्टीवर खुश होते, कारण आता आपल्याला स्वतंत्र प्रांत भेटणार आणि त्या प्रांतामध्ये आपल्याला स्वतः आर्थिक आणि राजकीय अधिकार भेटणार. म्हणून त्यांनी बऱ्यापैकी मुस्लिम नेत्यांनी पुढच्या काळामध्ये स्वदेशी चळवळीमध्ये सुद्धा भाग घेतला नव्हता, लक्षात ठेवा. पण याच गोष्टीला पूर्ण करत असताना 1906ला इंग्रजांनी मुस्लिम लीग स्थापनेला सहकार्य केलं किंवा पाठिंबा दिला, लक्षात ठेवा. जसं की स्वतंत्र पॉलिटिकल पार्टी आली. जर स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे असतील तर पहिले तुमचे स्वतंत्र प्रांत पाहिजे, या हिशोबानं बंगालची फाळणी करण्याचा विषय होता कर्जनचा. आणि त्याच गोष्टीवर पुढे 1909ला कायदा केला. त्या कायद्याचं नाव होतं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, ज्या कायद्यानं त्यांना पुढे स्वतंत्र काय भेटले? मतदारसंघ भेटले. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ जरी भेटले असले तर हे स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आले नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून परीक्षेला एक क्वेश्चन आलेला, असा कोणता कायदा आहे जो अल्पकाळासाठी जिवंत राहिला? तर 1909चा कायदा हा पहिला कायदा आहे जो अल्पकाळासाठी जिवंत राहिला. कारण ज्यांच्यासाठी कायदा केला त्यांनी तो कायदा पुढे जाऊन नाकारला, लक्षात ठेवा. कारण पहिलं महायुद्धाला ज्यावेळेस सुरुवात झाली 1914ला, त्यावेळेस मुस्लिम लीगनं स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग केला किंवा 1909च्या कायद्याचा त्याग केला. कारण तुर्कस्तानचा असणाऱ्या खलिफा आणि याच्यावर केलेलं आक्रमण हे भारतातील मुस्लिमांना आवडलं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ह्या कायद्याचा त्याग करण्यात आला. सो परीक्षेला क्वेश्चन असा विचारला गेला की असा कोणता कायदा आहे जो कायदा अल्पकाळासाठी जिवंत राहिला? तर अल्पकाळासाठी जिवंत राहिलेला कायदा 1909चा कायदा. त्यामुळे सांप्रदायिकतेला जास्त महत्व देण्याचाच इंग्रजांनी प्रयत्न केला. कारण त्यांना भारतामध्ये फोडा आणि काय करायचं होतं? राज्य करायचं होतं. फोडा आणि राज्य करा या तत्वाचा वापर करत असताना त्यांनी भारतामध्ये 1887 पासून मुस्लिम नेत्यांच्या डिमांड ज्या होत्या का त्या हळूहळू पूर्ण करायला काय केली? सुरुवात केली. जसे जसे
त्यांच्या डिमांड पूर्ण होत राहतील तसं तसं मग ते राष्ट्रीय काँग्रेसपासून राष्ट्रीय चळवळीपासून मुस्लिम नेते आपल्याला पुढे जाताना दिसतात, लक्षात ठेवा. पण हे सगळं इंग्रजांनी प्रयत्न केले 1914 पर्यंत. 14 नंतर भारतातली परत राजकीय परिस्थिती बदलली आणि परत एकदा मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये समझोता याच्या दृष्टिकोनातून पुढे काय आपल्याला करार वगैरे झालेले दिसतील. त्यातलाच करार 1916चा, ज्याला आपण काय बोलतो, लखनौ करार, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतील. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन आहे, गांधी-इर्विन करारामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नव्हता? म्हणजे प्रश्न विचारलाय कुठल्या टप्प्यावर? तर प्रश्न विचारलाय 1927 ते 1934 मधल्या घटना. आणि 1927 ते 34 मधला जो कालखंड आहे का, तो राज्यसेवा पूर्वला जाताना व्यवस्थित करून जावा, कारण पाठीमागं प्रश्न राहिला इथल्या घटनांचा काय लावा, क्रम लावा. त्यामुळे हा कालखंड महत्वाचा आहे. आणि त्यातच असलेले एक करार आहे ज्या कराराचं नाव होतं गांधी-इर्विन करार. आणि गांधी-इर्विन करारावर हा विचारला गेलेला क्वेश्चन आहे, ज्या करारामध्ये कुठले पॉइंट मान्य करण्यात आले होते, ज्याच्याबद्दलचा हा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं खाली तुम्हाला काही तरतुदी दिले, त्यातली पहिली तरतूद, अद्याप वसूल न झालेल्या दंडास माफी द्यावी, सर्व राजकीय कैद्यांची तात्काळ मुक्तता करा, किनारपट्टीवरील गावातील लोकांना मीठ बनवण्याचा अधिकार देण्यात यावा, त्रयस्थांना विकण्यात न आलेल्या शेतकऱ्यांच्या जप्त जमिनी त्यांना परत कराव्या. तर या 4 गोष्टी इथं दिलेत तुम्हाला. आणि प्रश्न विचारलाय गांधी-इर्विन करारामध्ये काय होतं? तर गांधी-इर्विन करारामध्ये पहिली तरतूद आहे, अद्याप वसूल न झालेला कर काय करा, माफ करा. हे महात्मा गांधीजींनी केलेली डिमांड इर्विननं मान्य केली होती. त्यानंतर सर्व राजकीय कैद्यांची म्हणले, लक्षात ठेवा. हे येत नाही, कारण का इंग्रजांनी राजकीय कैद्यांना सोडून दिलेलं नव्हतं, पण डिमांड मात्र होती की ही गोष्ट काय करावी, मुक्त करावी. पण ही तरतूद काय तिथं मान्य झाली नाही, लक्षात ठेवा. किनारपट्टीवरील गावातील लोकांना मीठ बनवण्याचा अधिकार द्यावा, बरोबर, मीठ बनवण्याची मक्तेदारी ती देण्यात यावी. इंग्रजांनी मिठावर कर लावले होते त्यावेळेस रमसे मॅकडोनाल्डचे एक वाक्य, लक्षात ठेवा. ते वाक्य असं होतं, ज्या योगाचा क्वेश्चन होता, तर मिठावर लावलेले कर म्हणजे शुद्ध जुलूम जबरदस्त आहे. आता परीक्षेला ज्यावेळेस असं वाक्य येतं त्यावेळेस बऱ्याचशा मुलांना वाटतं की हे वाक्य महात्मा गांधीचं असू शकतं, पण हे इंग्लंडच्या पंतप्रधानांनी केलेलं वाक्य आहे. मिठावर लावलेला कर म्हणजे शुद्ध जुलूम आणि जबरदस्त आहे, त्यांचं वाक्य होतं. त्यामुळे मीठ बनण्याचा अधिकार किनारपट्टीवर राहणाऱ्या भागातील लोकांना देण्यात यावा आणि त्रयस्थांना विकण्यात न आलेल्या जमिनी ज्या आहेत का त्या परत एकदा शेतकऱ्यांना प्रदान कराव्या. ही तरतूद आपल्याला गांधी-इर्विन करारामध्ये असलेली दिसते, लक्षात ठेवा. फक्त 2 नंबरच्या तरतुदीचा काही संबंध नव्हता, म्हणजे उत्तर 1, 3 आणि 4 असण्याची शक्यता आहे. खाली पर्यायामध्ये 1, 3, 4 कुठे दिसतंय का, तर डी नंबर ऑप्शन मध्ये 1, 3, 4 आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर गांधी-इर्विन करार कधी झाला होता? 5 मार्च 1931 ला. 5 मार्च 1931 ला हा करार झाला होता. आणि गांधी-इर्विन करारानुसार महात्मा गांधींनी कबूल केलं होतं सविनय कायदेभंगाची चळवळ स्थगित करणं आणि दुसऱ्या राऊंड टेबल मध्ये काय करणं, सहभाग घेणं. तेव्हा महात्मा गांधी दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते, कारण गांधी-इर्विन करार 5 मार्च 1931 ला दोघांमध्ये मान्य झालेला. गांधी-इर्विन कराराला आपण दिल्ली करार असं सुद्धा म्हणतो, लक्षात ठेवा. त्यामुळे तो करार दिल्ली या ठिकाणी चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे दिल्लीमध्ये झालेल्या कराराला आपण गांधी-इर्विन करार या नावानं सुद्धा ओळखतो किंवा त्याला दिल्ली करार सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. 5 मार्च 1931 ही डेट महत्वाची आहे. त्यानंतर सविनय कायदेभंगाच्या चळवळीबद्दल पुढील विधानं पुढे दिलेले नेते आणि त्यांच्या ठिकाणा संबंधात योग्य जोड्या लावा. म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलाय कुठं, महात्मा गांधीची असणारी मुवमेंट सविनय कायदेभंगाची चळवळ. आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमधला हा क्वेश्चन आहे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये प्रश्न विचारलाय वेगवेगळ्या ठिकाणी नेतृत्व करणारे लोक, लक्षात ठेवा. यांच्या काय लावा, जोड्या लावा. ठीक आहे. त्यामुळे सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये 2 मुद्दे व्यवस्थित अभ्यास करून जावा. कोणतं, कोणकोणत्या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले, ज्या ठिकाणी नेतृत्व कोणत्या लोकांनी केलं, आणि ज्या ठिकाणी मीठ नव्हतं त्या ठिकाणी भाग जंगलाचा होता, आणि हा भाग मग कुठल्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीने जंगल नेतृत्व केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे 2 गोष्टी इथं महत्वाच्या आहे, मिठाचा सत्याग्रह आणि जंगल सत्याग्रह. ज्याचे महाराष्ट्रातले असणारे प्रदेश आणि महाराष्ट्रातले असणारे नेतृत्व याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. आणि हे सगळे नेतृत्व एका ठिकाणाहून करायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला, जसं की हिस्ट्री बाय पवन सर हा टेलिग्राम चॅनल आहे, इथं तुम्हाला आपल्या नोट्स दिसतील, लक्षात ठेवा. तर या नोट्स मध्ये तुम्हाला हे सगळं नेतृत्व दिलेलं आहे. हा टेलिग्राम चॅनलवर तुम्ही नोट्स सर्च करू शकता, ज्याच्यामध्ये सगळं नेतृत्व तुम्हाला टाकलेलं आहे, लक्षात ठेवा. किंवा आता जी वन डेच्या बॅच घेतल्या त्या बॅच मध्ये
जे आपण नोट्स दिले होते त्या नोट्स मध्ये सुद्धा मिठाचा सत्याग्रह आणि जंगल सत्याग्रह हे दोन्ही पण टाकलेलं आहे. ही नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटेल. तिथून हे दोन्ही नेतृत्व करून जावा, ज्याच्या माध्यमातून परीक्षेला येणारा क्वेश्चन तिथून सगळे नेतृत्व आपलं काय होतील, कव्हर होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे वेगवेगळे ठिकाणं आणि पुढे नेतृत्वाचे नावं दिलेत. मद्रास, केरळ, चितगाव, धारासना, राजगोपालाचारी, केल्लप्पन, सूर्यसेन आणि इमाम साहब. तर सगळ्यात महत्वाचा मद्रास मधून नेतृत्व करणारे व्यक्ती होते राजगोपालाचारी. राजगोपालाचारी मद्रास प्रांतातून केंद्रीय कायदेमंडळात आले होते आणि एवढंच नाही तर मद्रास मधून त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं काय केलेलं, नेतृत्व केलेलं. त्यानंतर केरळ मधून कोण होते, केल्लप्पन नावाचे व्यक्ती होते, लक्षात ठेवा. केल्लप्पन नावाचे व्यक्तीनं तिथून नेतृत्व केलेलं. चितगाव मध्ये कोण होते, सूर्यसेन होते. सूर्यसेननी सुरुवातीला नेतृत्व केलं, पण याच काळामध्ये ते पुढे क्रांतिकार्याकडे सुळा वळले होते. त्यामुळे क्रांतिकार्य हे सुद्धा याच काळातलं त्यांचं राहिलंय आणि ज्यांनी चितगाव कटामध्ये त्यांचं महत्वाचं ते नेतृत्व करणारे व्यक्ती होते, लक्षात ठेवा. त्यामुळे चितगाव कटामध्ये त्यांना अटक झाली होती आणि पुढे इंग्रजांनी त्यांना 1934 मध्ये फाशी सुद्धा दिलेली. पण अगोदर महात्मा गांधी यांच्या तत्वांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यामुळे सुरुवातीला काही काळ त्यांनी सविनय कायदेभंगात काम केलं, पण नंतर मात्र ते क्रांतिकार्याकडे वळालेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. एक राष्ट्रीय शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करणारे सूर्यसेन, ज्यांना शाळेमध्ये मास्टर दा या नावानं ओळखलं जायचं, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं क्रांतिकार्यामध्ये पुढे त्यांचं योगदान आपल्याला दिसतं. त्यामुळे भारतामधलं क्रांतिकार्य त्यांच्या रूपानं शेवटची कडी वाहण्याचं काम क्रांतिकार्यामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. धारासनाचं नेतृत्व करणारे इमाम साहब होते. इमाम साहब महात्मा गांधी यांचे साऊथ आफ्रिकेमधले सहकारी राहिले होते. इमाम साहब, मणिलाल, सरोजिनी नायडू आणि सगळ्यात महत्वाचं प्यारेलाल असे 4 लोक धारासनामध्ये काय करत होते, नेतृत्व करत होते. पण धारासनामध्ये महिलांचं नेतृत्व महत्वाचं आहे, तर अॅनी बेझंटनी धारासनाचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी नेतृत्व करून सविनय कायदेभंगाची चळवळ पूर्ण स्वराज्यासाठी पुढे घेऊन जाताना आपल्याला हे सगळे लोक दिसतात. त्यामुळे उत्तर असायला पाहिजे 1, 2, 3, 4. तर 3 नंबर ऑप्शन हे त्याचं काय उत्तर आहे. त्यामुळे सविनय कायदेभंगाची चळवळ हा टॉपिक व्यवस्थित करा, पण टॉपिक करत असताना त्यातलं काय करून जायचं, जिथं परीक्षेला क्वेश्चन येतात. ठीक आहे. तर तो भाग करा जिथं दोन्ही मिठा आणि जंगल सत्याग्रहाबद्दल क्वेश्चन असतात. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, वेल्बी आयोग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर सगळ्यात महत्वाचं वेल्बी कमिशन याच्यावर प्रश्न विचारलाय, पण त्याचा संबंध कशासोबत आहे असा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचा मवाळांचं यश आपण बघत असताना आपल्याला वेल्बी कमिशनचा अभ्यास येतो, लक्षात ठेवा. कारण मवाळ लोकांनी केलेल्या डिमांड मधून सरकारनं 1895 वेल्बी कमिशनची काय केली होती, स्थापना केली होती. आणि वेल्बी कमिशनचं काम होतं भारताच्या जमा खर्चाचा काय करणं, हिशोब करणं, लक्षात ठेवा. त्यामुळे भारतीय जमा खर्चाच्या समीक्षेसाठी वेल्बी कमिशन नेमलेलं आपल्याला दिसतं. जिथं नागरी सेवेचा काय संबंध नाही, उद्योगांच्या परिस्थितीचा काय संबंध नाही, रेल्वेच्या विकासाचा काय संबंध नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे भारतीय जमा खर्चाच्या चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशन एक रॉयल कमिशन असावं, अशा पद्धतीनं आपण 1885च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन होतं, तर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आपण 9 ठराव मांडले होते आणि ज्या 9 ठरावाच्या माध्यमातून आपण हा ठराव मांडलेला हे तर रॉयल कमिशन असावं. आणि म्हणून मग भारताच्या जमा खर्चाच्या हिशोबाची चौकशी करण्यासाठी पुढच्या काळामध्ये 1895 मध्ये सरकारनं नेमलं गेलेलं कमिशन हे आपल्याला रॉयल कमिशन सांगतं, आपलं वेल्बी कमिशन सांगता येतं. आणि या वेल्बी कमिशन मध्ये एकमेव सदस्य भारतीय होते, लक्षात ठेवा. तर त्या भारतीय सदस्याचं नाव होतं दादाबाई नौरोजी. दादाबाई नौरोजी एकमेव व्यक्ती आहेत जे की या वेल्बी कमिशन मध्ये मेंबर होते. पण वेल्बी कमिशन समोर बऱ्याच लोकांनी पुढे साक्ष दिली, ज्याच्यामध्ये दिनशा वाच्या असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, सुब्रमण्यम अय्यर असतील, लक्षात ठेवा, सर सय्यद अहमद खान असतील. तर या लोकांनी पुढच्या काळामध्ये साक्ष दिलेली आपल्याला इथं दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळं बऱ्याचशा लोकांनी साक्ष दिल्या, पण एकमेव भारतीय सदस्य मात्र कोण होते, दादाबाई नौरोजी होते. आणि 1900 साली त्यांनी आपला रिपोर्ट गव्हर्नमेंटला काय केला होता, सादर केला होता. त्यामुळे भारतीय जमा खर्चाची चौकशी करण्यासाठी नेमलेलं कमिशन वेल्बी कमिशन, आणि हेच मवाळांचंही आपल्याला हे सांगता येतं. मवाळांमुळे या गोष्टी पुढे झालेल्या आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा.
प्रश्न येऊ शकतो एखादा आयोग कशाबद्दल आहे तर त्याच्याबद्दल हे महत्वाचं आहे. ठीक आहे, तर 1 मिनिट लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाचं थोड्या आडचा भाग आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे. कमी काळामध्ये रिव्हिजन व्हायची असेल तर सगळ्यात महत्वाचे एक ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे, जे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे जे क्वेश्चन आहेत तर 2013 ते 2023 पर्यंतचे सगळे क्वेश्चन ह्या बॅच मध्ये 149 रुपयामध्ये विश्लेषण करून दिलेत. एवढंच नाही तर याच्यासोबत तुम्हाला राज्यसेवेची 1 डे बॅच सुद्धा 249 रुपयाला आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध दिसेल. ज्याला वाटतंय की मला ही बॅच करायची आहे तुम्ही करू शकता. हिस्ट्री बाय पवन सर हे ऍप्लिकेशन काय करा, डाउनलोड करा. लक्षात ठेवा त्याच्यावर तुम्हाला या दोन्ही बॅचेस दिसतील. दोन्ही बॅचेस केल्यानंतर किमान 15 क्वेश्चन राज्यसेवा पूर्वला असतात, त्यातून 10+ क्वेश्चनची तयारी आरामशीर होते. आणि 1 डे रिव्हिजन बॅचच्या तुम्हाला नोट्स पण दिले, त्या नोट्स झेरॉक्स काढा आणि त्याची सगळी रिव्हिजन करा. म्हणजे शेवटच्या काळात मला काय वाचायचं आहे, काय महत्वाचं आहे ह्या नोट्स मधून तुम्हाला लक्षात येईल. एवढं सगळं वाचून तर होत नाही, पण कमी काळामध्ये आउटपुट देणारी ती नोट्स तुम्हाला तिथं टाकलेले आहे, ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट मारा. लक्षात ठेवा ह्या दोन्ही बॅच मधून 10+ मार्काची नक्की तयारी होते. दोन्ही बॅच तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा आता जाहिरात येऊ शकते, तर त्यासाठी जर अभ्यास करायचा असेल तर 1299 ला असलेली आपली बॅच आहे. लक्षात ठेवा तर या 1299च्या बॅच मध्ये कंबाईन पूर्व परीक्षेची सगळी तयारी होते. आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक ही बॅच तुम्हाला इथं उपलब्ध करून दिले. ज्याला वाटते की मला मार्क पाडायचे आहेत किंवा मला मार्क आले पाहिजे त्यांच्यासाठी हे अवेलेबल आहे. लक्षात ठेवा हिस्ट्री बाय पवन सर या ऍप्लिकेशनवर तुम्हाला हे सगळं मिळून जाईल, तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, तर प्रश्न 6वा, मगध साम्राज्याविषयी अयोग्य विधान ओळखा. लक्षात ठेवा याचा अर्थ हा प्रश्न जे आहे तो प्राचीन भारताच्या इतिहासामधला क्वेश्चन आहे. आणि प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये टॉपिक आहे कोणता, महाजनपद. आणि महाजनपदामधलं एक महत्वाचं महाजनपद कोणतं, मगध महाजनपद. ह्या 16 महाजनपदापैकी एकमेव स्ट्रॉंग महाजनपद होतं मगध, जे सत्तेचं काय राहिलं होतं, केंद्र राहिलं होतं. त्याच्याबद्दलचे 4 वाक्य आहेत आणि ते आपल्याला वाक्य माहित असणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात महत्वाचं पहिलं, गंगा व शोण नदीच्या खोऱ्या दरम्यान बिहारच्या परिसरात मगध राज्य पसरलेलं आहे. लक्षात ठेवा म्हणजे मगध आज कुठल्या स्टेटमध्ये येतं तर बिहारच्या, आणि सोबत कुठल्या नद्या होत्या त्या काळामध्ये, गंगा आणि शोण. तर बरोबर आहे. लक्षात ठेवा बिंबिसार नावाचा राजा होता ज्याच्या काळात राज्य विस्ताराला सुरुवात झाली. हे 2 नंबरचं वाक्य आहे. त्यानंतर राजगृह ही मगधाची राजधानी होती, तिलाच पुढे राजगीर असं म्हणलं गेलं. बरोबर, राजगृह पहिली राजधानी होती, नंतर राजगीर त्याला ओळखलं गेलं. नंतर मगध राज्य अवंती राज्यात विलीन झालं. अवंती राज्यामध्ये मगध राज्य विलीन झालं नाही. हे 4 नंबरचं वाक्य चूक आहे. कारण मगध हे सत्तेचं केंद्र होतं. प्रत्येक राजघरानं मगधावर राज्य करायचं आणि बाकीच्या महाजनपदाला मगधासोबत जोडायचं. लक्षात ठेवा त्यामुळे मगध अवंती राज्यामध्ये विलीन व्हायचा काय प्रश्न येत नाही. याचा अर्थ 4 नंबर वाक्य चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारले अयोग्य विधान ओळखा, तर फक्त 4 नंबर विधान आपल्याला योग्य सांगता येतं. ठीक आहे, आता बघा प्रश्न यायचा बाकी आहे कोणता, मगधावर राज्य करणारे घराणे यांचा क्रम लावा. कधी प्रश्न आला नाही आजपर्यंत. मगधावर राज्य करणारे पहिले घराणे कोणते होते, सगळ्यात महत्वाचं पहिलं घराणं होतं हर्यक, दुसरं घराणं होतं शिशुनाग आणि तिसरं घराणं होतं नंद. लक्षात ठेवा त्यामुळे 3 घराण्यांनी राज्य केलं आणि नंद घराण्याचा पराभव करून पुढे राज्य करणारे लोक कोण होते, मौर्य होते. ठीक आहे, त्यामुळे हे लोक महत्वाचे आहेत. त्यानंतर हर्य घराण्याचा राजा होता बिंबिसार. याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मगधाच्या राज्य विस्ताराला काय झाली, सुरुवात झाली. त्यामुळे हर्य घराण्यानं आपल्या राजधान्या 3 बनवल्या. लक्षात ठेवा पहिल्या सगळ्यात महत्वाचं राजगृह, पहिल्या सगळ्यात महत्वाचं गिरिव्रज ही राजधानी काही वर्ष होती. त्यानंतर राजगीर ही राजधानी बनवली. लक्षात ठेवा आणि नंतर राजधानी झाली पाटलीपुत्र. पाटलीपुत्र हे महत्वाचं असलेलं ठिकाण जे बिहारच्या पूर्व दिशेला आहे. लक्षात ठेवा आणि मग पाटली नावाच्या भाताच्या प्रकारापासून पाटलीग्राम तिथं बनलं आणि पाटलीग्राम हेच पुढे पाटलीपुत्र झालं. तर अशा 3 राजधान्या मगधाच्या आपल्याला महत्वाच्या सांगता येतील. पण मगधावर शक्तिशाली घराण्यानं राज्य केलं, जे घराणं मौर्य सांगता येतं, कारण ज्यांच्या काळामध्ये पूर्ण भारतात साम्राज्य विस्ताराला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा पण सुरुवात कुणापासून झाली तर बिंबिसार. आणि बिंबिसार कुठल्या घराण्याचा राजा होता, हर्यक. लक्षात ठेवा ठीक आहे, त्यामुळे हर्यक घराण्याच्या राजा त्याच्या काळापासून राज्य विस्ताराला सुरुवात झाली आपल्याला सांगता येते. राजगृह ही मगधाची राजधानी राहिली. लक्षात ठेवा त्यालाच राजगीर असं पण म्हणतात, जिथं एक बौद्ध परिषद सुद्धा घेण्यात आलेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा गिरिव्रज, राजगीर आणि पाटलीपुत्र 3 राजधान्या
चौथं वाक्य मात्र बरोबर असण्याचं काय कारण नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मगध साम्राज्य महत्वाचं आहे. 16 महाजनपदापैकी सगळ्यात महत्वाचं असलेलं महाजनपद मगध, आणि या मगधची राजधानी मग आपल्याला सांगता येते पाटलीपुत्र, लक्षात ठेवा. पुढच्या काळामध्ये पाटलीपुत्राला खूप महत्व आहे, कारण याच राजधानीच्या ठिकाणी मॅगेस्थेनिस नावाचा जो परकीय पहिला दूत होता तर तो राहिला होता, आणि ज्यानं पालीबोत्रा असा मॅगेस्थेनिसचा काय केला होता, उल्लेख केला होता. मॅगेस्थेनिस मध्ये राहून त्यानं पाटलीपुत्रनं काय केलं होतं, मॅगेस्थेनिसनं पाटलीपुत्रचं पूर्ण वर्णन केलेलं, आणि पूर्ण मौर्य काळातली जाती व्यवस्था वगैरे याच्याबद्दल सुद्धा त्यानं लिहून ठेवलं होतं. पॉलिबोत्रा असा उल्लेख त्यानं त्याच्यामध्ये केलेला, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मगध हे महत्वाचं सांगता येतं, जे 16 महाजनपदापैकी एक होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर प्राचीन भारतातील स्वाऱ्यांच्या संदर्भात पुढील पैकी योग्य कालानुक्रम लावा. मौर्य साम्राज्याचा ज्यावेळेस राज झाला त्याच्यानंतर या स्वाऱ्या आल्या होत्या. म्हणजे लक्षात ठेवा, प्रश्न कुठला आहे, मौर्य सत्तेचा राज झाल्यानंतर ज्या विदेशी टोळ्यांनी भारतावर आक्रमण केलं होतं का, तर या आक्रमणाचा योग्य असा काय लावा, क्रम लावा, असा परीक्षेला हा म्हणजे हा सरावामध्ये तर प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. तर सगळ्यात महत्वाचं ग्रीक, शक आणि कुशाण, ग्रीक, कुशाण आणि शक, शक, ग्रीक, कुशाण आणि शक, ग्रीक, कुशाण. ठीक आहे, तर सगळे हे डबल पर्याय झाला, लक्षात ठेवा एकाच ह्याच्यामध्ये. पण सगळ्यात महत्वाचा त्यांचा क्रम कसा होता, तर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा आक्रमण करणारे कोण होते, इंडो ग्रीक होते, लक्षात ठेवा. त्यानंतर आक्रमण करणारे कोण होते, पर्शियन होते, इराणचे, ज्याने आक्रमण केलं होतं. त्यानंतर आक्रमण करणारे कोण होते, शक होते, आणि सगळ्यात शेवटी आक्रमण करणारे कोण होते, तर कुशाण होते, लक्षात ठेवा. याचा अर्थ यांचा क्रम 1 नंबर इंडो ग्रीक, 2 नंबर पर्शियन, 3 नंबर शक आणि 4 नंबर कुशाण, असा आपल्याला क्रम सांगता येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे यांचा क्रम लावा असा प्रश्न आला तर आपल्याला हा क्रम योग्य असा दिसून येतो, ज्या लोकांनी भारताला अशा पद्धतीने स्वाऱ्या केल्या. त्यानंतर शकांचं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. शक ज्यावेळेस आले त्यावेळेस भारताच्या भागामध्ये 5 टोळ्यांनी त्यांनी काय केलं होतं, आक्रमण केलं होतं. पण शकांचा पूर्ण बंदोबस्त करणारा पुढे व्यक्ती होता, ज्याचं नाव होतं चंद्रगुप्त दुसरा, आणि चंद्रगुप्त दुसरा याला त्या शकांचा पराभव पूर्ण केल्यामुळं त्याला शकारी या नावानं सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, शक घराण्याचा जर तुम्हाला इतिहास समजून घ्यायचा असेल तर गुजरातमध्ये यांचं राज्य होतं. जुनागडच्या शिलालेखामध्ये तुम्हाला शकांचा पूर्णपणे अभ्यास करता येईल. त्यामुळे जुनागडचा जो शिलालेख आहे का, या शिलालेखावरून आपल्याला शकांच्या राज्याची पूर्ण माहिती भेटते. त्यानंतर नहपान नावाचा महत्वाचा राजा, रुद्रदमन नावाचा महत्वाचा राजा, हे राजे शकांच्या राज्यामध्ये येऊन गेलेले आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, यांच्या एवढंच नाही तर शकांचा उल्लेख तुम्हाला सातवहनाच्या नाणेघाटामध्ये सुद्धा दिसणार, कारण सातवहनाचा जो नाणेघाट या ठिकाणी अभिलेख आहे, शिलालेख आहे, याच्यामध्ये सुद्धा रुद्रदमन नहपान या राजांचा उल्लेख असलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे गुजरातमध्ये राज्य करणारे शक महत्वाचे आहेत, पण त्यांचा बंदोबस्त करणारा कोण होता, चंद्रगुप्त दुसरा, म्हणून त्याचं वर्णन काय केलं जातं, शकारी, लक्षात ठेवा. पर्शियन हे सुद्धा महत्वाचे, जे इराणवरून आले होते, लक्षात ठेवा, पण जास्त काळ काय भारतात राहिले नाहीत. इंडो ग्रीकांमध्ये सगळ्यात महत्वाचा राजा मिलिंद नावाचा होता, लक्षात ठेवा, ज्यानं नागसेन सोबत जे काही संवाद साधला होता त्याच्यातून मिलिंद पन्नो नावाचा ग्रंथ उदयाला आलेला. ठीक आहे, तर डिमेट्रियस पहिला इंडो ग्रीक व्यक्ती होता ज्याने भारतावर आक्रमण केलं, हे नाव सुद्धा लक्षात ठेवा. इंडो ग्रीकाचा पहिला व्यक्ती डिमेट्रियस नावाचा. ठीक आहे, तर त्यानं पहिल्यांदा भारतावर काय केलं होतं, आक्रमण. नंतर आला होता मिलिंद, लक्षात ठेवा, मिलिंद पन्नो त्याचा ग्रंथ होता. तर कुशाण महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. कुंडलवन, काश्मीर या ठिकाणी कुशाणांचं राज्य होतं, जिथं 4थी बौद्ध धर्म परिषद कनिष्कनं भरवले होते. ठीक आहे, कुशाण 2 घराण्यामध्ये विभागलेला आहे, कॅडफैसिस घराणं आणि कनिष्क घराणं, लक्षात ठेवा. या 2 घराणे ज्यांनी कुशाणांनी भारतावर काय केलं, काही काळ राज्य केलं. त्यामुळे क्रम लावा म्हणल्यानंतर हा क्रम असा पूर्ण होतो. त्यामुळे ग्रीक आणि शक याच्यामध्ये येणारे कोण होते, तर पर्शियन होते. प्रश्न जर आला तर अशा पद्धतीनं क्वेश्चन बनतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे दिलेल्या राजे आणि त्यांनी धारण केलेले नाव यांच्या योग्य अशा काय लावा, जोड्या लावा. म्हणजे प्रश्न विचारलाय प्राचीन भारताचा इतिहास, आणि प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये प्रश्न तुम्हाला घेऊन जातो की सगळ्यात महत्वाचं धारण केलेले पदव्या जे होत्या का त्यांना दिलेल्या त्याच्याबद्दलचा क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन तरी अशा पदव्यावर वगैरे असतो, लक्षात ठेवा. त्यानंतर समुद्रगुप्त पहिला, आपला चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा आणि हर्षवर्धन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे. चंद्रगुप्त पहिल्याला कुठली पदवी होती, लक्षात ठेवा. आता आपल्याला माहित असलेलं समुद्रगुप्त हे बऱ्यापैकी आपल्याला वाचनामध्ये येतं, ज्याला भारताचा नेपोलियन असं बोलतात, लक्षात ठेवा. चंद्रगुप्त दुसरा, ज्याला विक्रमादित्य, विक्रमांक अशा पदव्या असलेल्या आपल्याला दिसतात, शकारी वगैरे. त्यानंतर
चंद्रगुप्त पहिल्याला महाराजाधिराज ही पदवी होते आणि हर्षवर्धन सकलोत्तर पतनात असा त्याचा काय होता अर्थ, त्याला पदवी होती, लक्षात ठेवा. सकलोत्तर पतनात या नावाने त्याला ओळखलं जायचं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ह्या राजा आणि त्यांनी धारण केलेल्या पदव्या असा क्वेश्चन आहे. म्हणजे उत्तर आपल्याला सांगता येतं 2, 3, 1, 4. लक्षात ठेवा 2, 3, 1, 4 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये ते उत्तर आहे. आता बघा, चंद्रगुप्त पहिला त्याला पदवी होती महाराजाधिराज. महाराजाधिराज पदवी धारण करून त्यानं स्वतःची कालगणना स्वतः चालू केली होती. स्वतःची कालगणना स्वतः चालू करणारा कोणता गुप्त शासक होता असा जर कधी प्रश्न आला तर त्या व्यक्तीचं नाव चंद्रगुप्त पहिला आहे. आणि चंद्रगुप्त पहिला याची असणारी कालगणना गुप्त शक या नावानं ओळखली जाते किंवा त्याच्या कालगणनेला गुप्त संवत असं सुद्धा म्हणलं जातं. लक्षात ठेवा, स्वतःची कालगणना स्वतः चालू करणारा कुठला गुप्त शासक आहे हा प्रश्न विचारतील तर त्याचं नाव होतं चंद्रगुप्त पहिला. त्यानंतर समुद्रगुप्त, भारताचा नेपोलियन म्हणून त्याला ओळखलं जातं, ज्याचा उद्देश होता भारतभर साम्राज्याचा काय करावा, विस्तार करावा. एवढंच नाही तर दक्षिण भारतातील 12 राज्य जिंकून त्यानं गुप्त शासकांचे ते राज्य काय बनवले होते, मांडलिक बनवले होते. असा असणारा व्यक्ती होता समुद्रगुप्त. अलाहाबाद प्रयाग प्रशस्ती हे सगळ्यात महत्वाचं साधन लक्षात ठेवा. या अलाहाबाद प्रयाग प्रशस्ती मधून कोणाची माहिती भेटते तर समुद्रगुप्ताची माहिती भेटते. त्यानंतर चंद्रगुप्त दुसरा, त्याला विक्रमादित्य, विक्रमांक, शकारी या त्याला असलेल्या काय होत्या पदव्या होत्या. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे परम भागवत, परम सहिष्णू अशा सगळ्या पदव्या त्याला लावलेल्या आपल्याला दिसतील. हर्षवर्धन, हर्षवर्धनाचा उल्लेख सकलोत्तर पतनात असा केला जातो. याचा अर्थ उत्तर भारताचा स्वामी, उत्तर भारताचा स्वामी असा सकलोत्तर पतनात या नावानं कोणाला ओळखलं जातं तर हे नाव वापरलं जातं हर्षवर्धनाला. त्यामुळे उत्तर भारतातला शेवटचा हिंदू राजा असं सुद्धा ज्यांना म्हणलं जातं त्या व्यक्तीचं नाव काय होतं तर हर्षवर्धन होतं. लक्षात ठेवा. प्रियदर्शिनी, नागानंद आणि रत्नावली हे नाटकं ज्यांनी लिहिले ते व्यक्ती सुद्धा कोण आहेत तर हर्षवर्धन आहेत. पण सगळ्यात महत्वाचं सगळ्यात शेवटी त्यांनी राजपदाचा आपला जास्त वापर केला नाही. त्याने आपली सगळी संपत्ती प्रजेला दान करून टाकली, ज्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये आर्थिक समस्येला सामोरं जावं लागलं. त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास प्राचीन भारताचा इतिहास समाप्त होतो आणि इस्लामिक लोकांनंतर भारतावर काय करतात, आक्रमण करतात. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे पदव्या आणि व्यक्तीचं नाव असा प्रश्न आहे जो प्राचीन भारतामध्ये तो क्वेश्चन जातो. त्यानंतर राष्ट्रकूट घराण्यातील राजा अमोघ वर्ष याने पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाची रचना केली. सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलाय घराण्यावर, त्या घराण्याचं नाव आहे राष्ट्रकूट. आणि महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस महाराष्ट्रातील राजकीय घराणे करून जावा, जे तुम्हाला 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये, ओल्ड स्टेट बोर्ड मधला पहिला टॉपिक आहे. या पहिल्या टॉपिक मध्ये हे घराणे तुम्हाला सापडतील आणि ज्याच्यावर परीक्षेला एखादा क्वेश्चन असतो. सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातील पहिलं घराणं सातवाहन, त्यानंतर महाराष्ट्रातलं घराणं राष्ट्रकूट, त्यानंतर महाराष्ट्रातलं घराणं वाकाटक, त्यानंतर महाराष्ट्रातलं घराणं शिलाहार, त्यानंतर महाराष्ट्रातलं घराणं यादव, त्यानंतर महाराष्ट्रातलं घराणं गोंड. तर हे घराणं महत्वाचे आहे ज्यांच्यावर परीक्षेला काय असतो, क्वेश्चन असतो. ठीक आहे. सातवाहनापासून गोंड पर्यंत सगळा इतिहास व्यवस्थित करा, एखादा तरी क्वेश्चन असतो. महाराष्ट्राच्या स्टेट बोर्ड मध्ये, ओल्ड स्टेट बोर्ड मध्ये पहिला टॉपिक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या घराण्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. त्यातलाच राष्ट्रकूट घराण्यामधला असणारा सगळ्यात बलशाली राजा ज्याचं नाव होतं राजा अमोघ वर्ष यानं कुठला ग्रंथ लिहिला असा आयोगानं क्वेश्चन आपण इथं क्वेश्चन दिलाय. लक्षात ठेवा. रत्नमालिका, कविराज मार्ग, गाथा सप्तशती आणि मिलिंद पन्नो. मिलिंद पन्नो त्यांचा ग्रंथ असण्याचं काही कारण नाही. गाथा सप्तशती त्यांचा ग्रंथ असण्याचं कारण नाही, कारण गाथा सप्तशती हा ग्रंथ सातवाहन घराण्याचा राजा ज्याचं नाव होतं हाल यानं लिहिलाय. लक्षात ठेवा. आणि मिलिंद पन्नो हा ग्रंथ मिनॅंडर नावाचा ग्रीकांचा राजा होता तर यानं लिहिलेला आहे. ज्या मिलिंद पन्नो मध्ये मिनॅंडर किंवा त्याचं दुसरं नाव मिलिंद लक्षात ठेवा. तर त्यानं बौद्ध भिक्षू नागसेन यांना बौद्ध धर्माबद्दल प्रश्न विचारले होते आणि ते बौद्ध धर्माबद्दल असणाऱ्या प्रश्नाची सगळी माहिती नागसेननं त्या प्रश्नाचे उत्तर दिले होते मिलिंडर यांना. त्याच्यातून आलेला ग्रंथ आहे मिलिंद पन्नो. म्हणजे 3 आणि 4 असण्याचं काही कारण नाही. जिथं 4 आहे ते ऑप्शन ऑटोमॅटिक जाणार. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जिथं 3 आहे तो पण ऑप्शन जाणार. राहिलं उत्तर 1 आणि 2. म्हणजे रत्नमालिका आणि कविराज मार्ग हे ग्रंथ लिहिणारा व्यक्ती कोण होता तर त्या व्यक्तीचं नाव होतं राजा अमोघ वर्ष. लक्षात ठेवा. राष्ट्रकूट घराण्यामधला असणारा राजा. आजचा जो लातूरचा भाग आहे या लातूरच्या परिसरामध्ये ज्यांचं राज्य होतं ते घराणं होतं राष्ट्रकूट. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे लातूरच्या परिसरामध्ये हे राष्ट्रकूट घराणं आणि ज्या राष्ट्रकूट घराण्यामधला अमोघ वर्ष हा सगळ्यात प्रसिद्ध राजा त्याचे 2 ग्रंथ आपल्याला इथं दिले आहेत.
त्यानंतर पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे सगळ्यात महत्वाचं काय, कालमापन करण्यासाठी कार्बन 14 या कार्बन 14 या कार्बन डेटिंग पद्धतीचा वापर केला जातो. तर त्याचं अर्ध आयुष्य पुढीलपैकी किती असतं असं दिलंय. कार्बन 12 वर्ष, 5568 वर्ष, 700 वर्ष आणि 10,000 वर्ष. तर याचं अर्ध आयुष्य असतं 5568 वर्ष. लक्षात ठेवा. कार्बन डेटिंग C14 ही पद्धत व्यवस्थित करून जावा, ज्याच्यावर परीक्षेला काय असतो, प्रश्न असतो. विल्यम लिबी या व्यक्तीनं या पद्धतीचा शोध लावला. 1949 ला या व्यक्तीनं ही पद्धत शोधली. लक्षात ठेवा. आणि 1960 मध्ये या व्यक्तीला रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे. एखादी वस्तू किती कालावधीची असू शकते ही पद्धत वापरून त्या वस्तूचा कालावधी ठरवला जातो. आज पण संशोधनामध्ये बऱ्यापैकी ह्या वस्तू या पद्धतीला वापरलं जातं आणि या पद्धतीचा वापर करून एखाद्या वस्तूची काय वापरली जाते, तर ती ही पद्धत वापरून त्या वस्तूचा कालावधी ठरवला जातो. तर अशी असणारी कार्बन डेटिंग पद्धत शोधणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं विल्यम लिबी. आणि कार्बन डेटिंगचं प्रत्येक सजीवामध्ये प्रमाण असतं. लक्षात ठेवा. पण जसं त्या व्यक्तीचा त्या वस्तूचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते तस त्यातलं प्रमाण जे आहे का ते कमी होतं. आणि ते प्रमाण कमी झाल्यानंतर ते किती कमी झालं याच्यावरून ती वस्तू किती वर्षापूर्वीची जुनी असावी याचा आपल्याला काय बांधता येतो, अंदाज बांधता येतो. लक्षात ठेवा. पण कार्बनचं अर्ध आयुष्य किती गणलेलं आहे, 5568 वर्ष एवढं ते अर्ध आयुष्य धरलेलं. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर C14 पद्धतीवर पण पाठीमागं परीक्षेला क्वेश्चन आला होता, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं व्यवस्थित करून जावा, परीक्षेला क्वेश्चन बनणार. लक्षात ठेवा. त्यानंतर आग्रा या शहराला दिल्ली सुलतानशाहीमध्ये कोणी राजधानी बनवलं असा क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा. तर आग्रा या शहराला दिल्ली सुलतानशाहीमध्ये राजधानी बनवणारा कोण होतं, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, सिकंदर लोधी आणि बहलोल लोधी. लक्षात ठेवा. तर दिल्ली सुलतानशाहीमध्ये आग्राला राजधानी बनवणारा व्यक्ती होता सिकंदर लोधी, ज्यानं दिल्लीवरून आग्रा या ठिकाणी काय केली होती, राजधानी आणली होती. आग्रा शहर सुद्धा वसवलेला व्यक्ती तोच आहे. लक्षात ठेवा. ज्याला आग्रा शहराचा निर्माता पण असं बोलतात. कारण सिकंदर लोधीनं आग्रा शहर तिथं निर्माण केलं होतं, तिथंच त्यांना पुढे राजधानी आणली. मोहम्मद बिन तुगलकानं दिल्लीवरून राजधानी देवगिरीला आणली होती, कारण मध्यवर्ती असणारं ठिकाण होतं जिथं राहिल्यानंतर सगळीकडेच लक्ष ठेवता येईल असा त्याचा विषय होता. म्हणून त्यांना दिल्लीवरून राजधानी कुठं आणलेली, देवगिरीला आणलेली. लक्षात ठेवा. ठीक आहे. मोहम्मद बिन तुगलक आणि सिकंदर लोधीनं आग्राला आणलेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा. ठीक आहे. राजधानी विचारू शकतात, महत्वाचे आहे. दिल्ली सुलतानशाहीची पहिली राजधानी होती लाहोर आणि लाहोरला राजधानी बनवणारा कोण होता, तर कुतुबुद्दीन ऐबक होता. लक्षात ठेवा. पण नंतर हीच राजधानी त्याच्या जावयानं, ज्याचं नाव होतं इल्तुमिश, त्यानं लाहोरवरून ती राजधानी आणली होती कुठं, दिल्लीला. लक्षात ठेवा. त्यामुळे लाहोरवरून राजधानी दिल्लीला आणणारा इल्तुमिश होता. दिल्लीवरून राजधानी देवगिरीला आणणारा कोण होता, मोहम्मद बिन तुगलक होता. आणि नंतर दिल्लीवरून राजधानी आग्राला घेऊन जाणारा कोण होता, तर सिकंदर लोधी होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लोक महत्वाचे आहेत. एकता पद्धती पहिल्यांदा खालीलपैकी कोणी सुरू केली. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधला दिल्ली सुलतानशाही मधला क्वेश्चन आहे. एकता व्यवस्था जमीन महसुलासाठी लावणारा कोण होता, बलबन, रजिया, इल्तुमिश आणि ऐबक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इल्तुमिश. लक्षात ठेवा. इल्तुमिशनं एकता पद्धत जमीन महसुलासाठी दिल्ली सुलतानशाहीमध्ये काय केले होते, लागू केले होते. तर सगळ्यात महत्वाचं जमिनीचे छोटे छोटे विभाग करून त्याच्यावर त्यानं मक्ता अधिकारी नेमलेला आणि ज्यांच्या माध्यमातून तो शेतसारा काय करायचा, गोळा करायचा. अशी जमीन महसुलासाठी एकता पद्धत आणणारा व्यक्ती कोण होता, इल्तुमिश होता. इल्तुमिशनं राजधानी सुद्धा बदलली, जे आता सांगितलं. लाहोरवरून राजधानी तो दिल्लीला घेऊन आला होता. एवढंच नाही तर इल्तुमिशच्या काळाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य, त्यानं चांदीचे आणि तांब्याचे नाणे सुद्धा बनवले. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तांब्याचे नाणे जे होते ते जित्तल आपल्याला सांगता येतील आणि चांदीचे नाणे होते ते काय होते, टंका. त्यामुळे चांदी आणि तांब्याचे नाणे बनवणारा, त्या नाण्यावर स्वतःच्या टांगसाळीचं नाव कोरणारा एक महत्वाचा सुलतान होता इल्तुमिश. लक्षात ठेवा. त्यामुळे त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. इल्तुमिशनं केलेल्या सुधारणामध्ये 40 तुर्क लोकांचा त्याने गट तयार केला होता. त्याच गटाचं नाव होतं 40 दल. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 40 दल हा दल तयार करणारा तो एक महत्वाचा व्यक्ती आपल्याला सांगता येतो. लक्षात ठेवा. त्यामुळे इल्तुमिश असा पहिला व्यक्ती होता ज्याला बगदादच्या खलिफानं सुलतान म्हणून काय दिले होते, मान्यता दिली होती. त्यामुळे बगदादच्या खलिफानं सुलतान म्हणून मान्यता देणारा पहिला व्यक्ती कोण होता, तर त्याचं नाव होतं इल्तुमिश. लक्षात ठेवा. तर परीक्षेला क्वेश्चन विचारतात इल्तुमिश बद्दल, ही त्याची माहिती काय करा, लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रश्न असतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं
एक आपलं नवीन पुस्तकच आज लॉन्च झाले, लक्षात ठेवा. जे पुस्तक महाराष्ट्रातील समाज सुधारक या घटकावर आधारित आहे. समाज सुधारक हा घटक परीक्षेसाठी खूप महत्वाचा असतो, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. मग या पुस्तकामध्ये आपण अशी रचना केली आहे ज्याच्यामध्ये आयोग ज्या कंटेंटवर क्वेश्चन विचारतं असा सगळा कंटेंट तुम्हाला इथं दिसेल. प्रत्येक समाज सुधारक झाल्यानंतर तिथं प्रत्येक समाज सुधारकावर आजपर्यंत आलेले जे आयोगाचे क्वेश्चन आहेत हे प्रत्येकाच्या त्या समाज सुधारकांच्या घटकाच्या खाली त्या आयोगाचे सगळे क्वेश्चन दिलेत, लक्षात ठेवा. हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतं. पण जर तुम्ही पुण्यात नसाल, एबीसी मध्ये पुस्तक भेटेल तुम्हाला फ्युचर बुक डेपो या ठिकाणी. आणि जर समजा तुम्ही पुण्यात उपलब्ध नसाल तर इथं तुम्हाला एक नंबर दिलाय, ज्या नंबरला तुम्ही कॉल करून हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकता. हे नंबर तुम्ही त्यांना फोन करा, ते फ्युचर बुक डेपो त्यांचाच फोन नंबर आहे हा. तर हे तुम्हाला तुमचं ते पुस्तक घरपोच तुम्हाला पाठवू शकतात. तर या पुस्तकावर तुम्ही आपली जी संपूर्ण इतिहासी बॅच आहे ही बॅच घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला 20% कुपन कोड सुद्धा अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केलाय, लक्षात ठेवा. त्यामुळे 20% कुपन कोड सुद्धा तुम्हाला त्या पुस्तकावर अवेलेबल आहे, जे पाठीमाग स्क्रॅच करून तुम्ही ते कुपन कोड टाकू शकता, ज्यातून तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटू शकतो. तर परीक्षाभिमुख असणारं पुस्तक समाज सुधारक या घटकावर प्रश्न येतील तर ते इथून नक्की कव्हर होतील. अशा पद्धतीने सर्व कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. आजपर्यंत तुम्ही नोट्सवर विश्वास ठेवला. हे एक पुस्तक असं आहे की ज्याच्यावर पण तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि तेवढं करून गेल्यानंतर त्याच्या पलीकडे आयोग तुम्हाला क्वेश्चन मला वाटत नाही कोणता विचारलं, कारण सगळी माहिती तिथं कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे पुस्तक तुम्ही मागवू शकता, लक्षात ठेवा. सोबत मग बॅचेस पण उपलब्ध आहेत. कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ते सगळे बॅचेस भेटतील. कमी काळामध्ये मार्क येण्यासारखा विषय इतिहास जिथं तुम्ही तो सोपा करू शकता, ज्याच्या माध्यमातून परीक्षेला सुद्धा नक्कीच तुम्हाला मार्क येतील. ठीक आहे. तर नक्की पुस्तक एकदा बघा, त्या पुस्तकातला कंटेंट बघा, सोबत प्रश्न बघा आणि व्यवस्थित तयारी करून घेतल्यानंतर त्यातून त्याच्या पलीकडे मार्क जाणार नाही ही शक्यता आहे, कारण सगळ्यात महत्वाचं सगळं तुम्हाला तिथं कव्हर करून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर रजनामा हे कोणत्या ग्रंथाचे पर्शियन भाषांतर आहे? तर रजनामा हे कोणत्या ग्रंथाला पर्शियन भाषेमध्ये भाषांतर केले? रामायण, ऋग्वेद, महाभारत आणि रामचरित्र. तर रजनामा हे कुठल्या पुस्तकाला भाषांतर केलंय? तर ते पुस्तक आहे महाभारत. तर रजनामा हे भाषांतर करणारे व्यक्ती होते कोण? अकबर. अकबराने बदायून नक्वी खान यांच्याकडून काय केलं तर महाभारताचं भाषांतर रजनामा या नावानं करून घेतलं, जे त्यांच्या कार्यकाळामध्ये झालं. त्यामुळे पर्शियन भाषांतर आपल्याला इथं सांगता येतं. सम्राट अकबर यांनी त्या व्यक्तीकडून हे भाषांतर करून घेतलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. खानवाच्या लढाईनंतर बाबरानं स्वतःला कुठली पदवी लावून घेतली? तर प्रश्न विचारलाय कुठं? तर ते मुघल सत्ता, आणि मुघल सत्तेमध्ये पहिला व्यक्ती संस्थापक होता ज्याचं नाव काय होतं? बाबर. त्यामुळं बाबर यांच्यावर असलेला क्वेश्चन आहे. आणि खानवाच्या लढाईनंतर त्यांनी स्वतःला कुठली पदवी लावली? तर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, बाबर यांच्या आयुष्यामध्ये 4च वर्ष त्यांना भारतात राज्य करता आलं. 1526 ते 1530 ला तर त्यांचा मृत्यू झाला. पण या 4 वर्षाच्या काळात 3 लढाया झाल्या. 1526 ला पानिपतचं पहिलं युद्ध, 1526 ला खानवाची लढाई आणि 1527 ला चंदेरीची लढाई, लक्षात ठेवा. या 3 लढाया झाल्या. त्यामुळं 1526, 1527 आणि 1528 या 4 वर्षाच्या काळात 3 लढाया. 1526 ला पहिली लढाई झाली इब्राहिम लोधी आणि बाबर, त्याच्यामध्ये बाबरांना विजय मिळाला. 1527 ला खानवाची लढाई जयचंद्र राठोड कन्नौजचा शासक आणि बाबर, ज्याच्यामध्ये त्या लढाई झाल्यानंतर त्यांनी स्वतःला गाजी ही पदवी लावून घेतली, लक्षात ठेवा. आणि 1528 ला माळवाचा शासक होता मेदानी राय, ज्यांच्यासोबत बाबराने लढाई केली, जिथे बाबराला विजय भेटला. म्हणजे या 3 लढाईमध्ये बाबराला विजय भेटला. पण 1527च्या लढाईनंतर त्यांनी स्वतःला गाजी ही पदवी लावलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही पदवी त्यांनी स्वतःला काय केली? लावून घेतली. तर ती लढाई होती खानवाची लढाई. त्यामुळे 3 लढाईचा क्रम लावा असा जरी प्रश्न आला, पहिली पानिपत, दुसरी खानवा आणि तिसरी होते चंदेरीची लढाई, लक्षात ठेवा. आणि मग बंगाल घेण्याचा पण प्रयत्न झाला, पण त्यांना बंगालकडे जाता आलं नाही. त्यावेळेस बिहार मधल्या लोकांनी त्यांचा काय केला होता? पराभव केला होता आणि तिथून ते वापस आले होते. त्यांनी नंतर मुलाला सांगितलं होतं बंगाल घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण तिथं आपल्याला जमणार नाही किंवा तिथले लोक आपला पराभव वगैरे करतील. पण हुमायूननं परत बंगाल घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये चौसाची आणि कन्नौजची लढाई झाली, ज्याच्यामध्ये त्याचा काय झाला? पराभव झाला, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे पदवी होती गाजी. आणि पानिपतची पहिली लढाई झाल्यानंतर बाबर स्वतः म्हणला होता की मला काबूलची गरिबी
भारतात परत नको, मला काबूलची गरिबी भारतात परत नको, आजपर्यंत खूप गरिबीत दिवस काढले, आता मला ती गरिबी इथं परत नको आहे. पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर त्यांनी तो शब्दप्रयोग उच्चारलेला लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीनं क्वेश्चन आहे. मुघल सत्ता आणि संस्थापक बाबर यांच्यावर तो क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले हे क्वेश्चन होते, ज्या क्वेश्चनच्या माध्यमातून हे सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ नक्की बघा, रिव्हिजनसाठी याचा नक्की फायदा होईल आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. धन्यवाद.